पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी एक मोठी बातमी आहे या संदर्भामधली। त्यामुळे आता एमसीएच्या निवडणुकीमध्ये आता पवार फडणवीस एकसाथ पाहायला मिळणार आहेत। पवार फडणवीस जोडीचं बळ अजिंक्य नाईक यांच्या पाठीशी आहे। अजिंक्य नाईक यांना एमसीए अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळू शकते असं सुद्धा आता बोललं जातंय। प्रसाद लाड विरुद्ध अजिंक्य नाईक असा सामना आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीमध्ये चुरस आता निर्माण झाली आहे। प्रसाद लाड विरुद्ध अजिंक्य नाईक असा सामना रंगणार आहे। एमसीएच्या निवडणुकीमध्ये पवार फडणवीस हे आता एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। प्रसाद लाड विरुद्ध अजिंक्य नाईक असा हा सामना थेट पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये अधिकच चुरस निर्माण झाल्याची सुद्धा चर्चा आहे। आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी क्रीडा विश्लेषक राजेश कोचरेकर सर आपल्यासोबत आहे। राजेश सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। एमसीएची निवडणूक होतीये, पवार आणि फडणवीस जोडीचं बळ हे आता अजिंक्य नाईक यांच्या पाठीशी आहे। हे पुन्हा एकत्र येत असल्याचं चिन्ह आहे। काय ठरू शकतं या निवडणुकीमध्ये आणि काय होऊ शकतं? नाही, आता आज गुरुवारी या निवडणुकीचा फैसला होणार आहे उच्च न्यायालयामध्ये। हे संपूर्ण प्रकरण, ही निवडणूक वेळेवर होणार की नाही या संदर्भातला जो फैसला आहे तो न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती फरहान दुबाज यांच्या खंडपीठाच्या समोर याची सुनावणी मंगळवारी झाली होती आणि त्याचा आज जो आहे तो निर्णय दिला जाणार आहे। पण आज 9व्या क्रमांकाचं हे प्रकरण आहे। आज या दोन्ही न्यायमूर्तींच्या समोर असलेल्या प्रकरणांपैकी पहिलं प्रकरण हे काहीसं मोठं आहे। त्यामुळे याबाबतचा निर्णय यायला बराच उशीर होईल। कदाचित उपाहारानंतरची वेळ आपल्याला वाट पाहावी लागेल आणि त्यानंतर कळेल की 12 तारखेची ही निवडणूक होणार की नाही। आणि या निवडणुकीचं सगळ्यात महत्वाचं जर मर्म काय असेल तर या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा असलेले आणि गेली 25 वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारे शरद पवार यांनी दोघांनी आपली जणू काही एक अलिखित युती केलेली आहे आणि त्यातून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष कोण होणार याच्यावर त्यांचं शिक्कामोर्तब होईल असं दिसतंय। या अध्यक्षपदासाठी जे इच्छुक लोक आहेत त्यापैकी स्वतः अजिंक्य सुधीर नाईक, मिलिंद केशव नार्वेकर, प्रसाद मिनेश लाड, त्याचप्रमाणे विहंग प्रताप सरनाईक असे 4 लोक हे प्रबळ दावेदार समजले जात आहेत। यापैकीचे अजिंक्य नाईक ही मैदान क्लब मधल्या सगळ्यांची पसंती असलेले उमेदवार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा अर्ज सुद्धा पात्र ठरलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे अगदी जिवलग मित्र अमोल काळे यांच्या निधनानंतर अजिंक्य नाईक यांच्याकडे या संपूर्ण अध्यक्षपदाची सूत्र आली आणि त्यांनी सर्वात कमी वयाचा एमसीएचा अध्यक्ष म्हणून जी कामगिरी केलेली आहे ती पाहता सगळ्यांना आश्चर्याचा धक्काही बसलाय आणि त्या कुतूहलाने सगळ्यांनी तोंडात बोटं घातली। इतकी त्यांची कारकीर्द जी आहे ती दर्जेदार आणि सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी आहे आणि त्यामुळेच कोणत्याही राजकीय पक्षाचा अध्यक्ष करण्यापेक्षा म्हणजे भाजपचा किंवा शिवसेनेचा करण्यापेक्षा अजिंक्य नाईक हा मैदानातल्या क्लबचा किंवा या दोन्ही नेत्यांना हवा असा वाटणारा, या दोन्ही नेत्यांची आज्ञा पाळणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना। पण राजेश सर, जर आपण बघितलं असेल तर पवार फडणवीसांची छुपी युती तुम्ही झाल्याचं म्हणताय, पण याच युतीमुळे अजिंक्य नाईक हे पुन्हा एकदा अध्यक्ष होऊ शकतात का? हो, 100%। कारण या अध्यक्षपदाचा निर्णयच मुळी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे घेणार आहेत। शरद पवारांच्या बाजूने जे काही बळ अजिंक्य नाईक यांना द्यायचं आहे ते त्यांनी दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा अजिंक्य नाईक याच्याबद्दलचं एकमत इतक्यासाठीच आहे की ज्या पद्धतीत अमोल काळेंच्या निधनानंतर त्यांनी असोसिएशनचा कारभार सगळ्यांना सोबत घेऊन जो चालवलेला आहे त्यामुळे अजिंक्य नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं। याचं कारण असं आहे, मिलिंद केशव नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे पीए आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत, तर प्रसाद मिनेश लाड हे स्वतः देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत,
पण त्यांना अध्यक्षपदाचा जरी अनुभव नसला तरी ते एक मोठे राजकीय नेते आहेत, ते सुद्धा विधान परिषदेचे आमदार आहेत आणि मग राजकीय व्यक्तीच्या हाती असोसिएशन देण्याच्या ऐवजी या दोन्ही नेत्यांना जर समजा असोसिएशन मध्ये अजिंक्य नाईक यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर यांच्या राजकीय अनुभवाचा, यांच्या ज्येष्ठतेचा फायदा हा अजिंक्य नाईक यांना होऊ शकतो. नक्कीच राजेश सर, त्यामुळे आता येत्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ही अध्यक्षपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण केलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. पुढची बातमी पाहूयात. मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलाय. मुंबई उमेदवारांची यादी जाहीर करण्यास अंतरिम मनाई करण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये आज सुनावणी होणार आहे. एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांनी ॲडव्होकेट स्नेहा फेणे यांच्या मार्फत रीट याचिकेद्वारे निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांनी ॲडव्होकेट स्नेहा फेणे यांच्या मार्फत रीट याचिकेद्वारे निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिलेलं आहे. उमेदवारांची यादी जाहीर करण्यास अंतरिम मनाई करण्यात आलेली आहे. एमसीए निवडणुकीमधला वाद जो आहे तो आता उच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे.